जय हिंद सर्वांना. स्वागत आहे तुमचं ध्येय खाकीचे 100 या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण 50 प्रश्न तुमच्यासाठी घेऊन आलो आहे इतिहास या टॉपिकवरती. मित्रांनो, हे 50 प्रश्न परीक्षेसाठी अत्यंत उपयोगी पडणार आहेत तुम्हाला. तर मित्रांनो, आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला हे प्रश्न परीक्षेला महत्त्वाचे ठरतील. तर मित्रांनो, पहिला प्रश्न तुमच्यासाठी, बारडोली सत्याग्रह यांच्या नेतृत्वाखाली झाला. तर ए महात्मा गांधी, बी सरदार वल्लभभाई पटेल, सी जवाहरलाल नेहरू, डी बाळ गंगाधर टिळक. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो सरदार वल्लभभाई पटेल. तर मित्रांनो, पुढचा प्रश्न, अमेरिका कॅनडा स्थित भारतीयांची क्रांतिकारक संघटना कोणती? अ इंडिया हाऊस, ब अभिनव भारत, क गदर, ड हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो गदर. लक्षात ठेवा मित्रांनो, हे प्रश्न 50 प्रश्न तुमच्यासाठी मी दिवस रात्र एक करून काढले आहेत मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त करून सपोर्ट करा मित्रांनो. आजचा टार्गेट आहे तुमचा मित्रांनो 1000 लाईकचा टार्गेट आहे मित्रांनो. जर तुम्ही 1000 लाईकपर्यंत आमचा व्हिडिओ पोहोचवला तर आम्हाला समाधान वाटेल मित्रांनो. तर मित्रांनो, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी, 3 अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघांची तरतूद प्रथम कोणत्या योजनेत कायद्यात करण्यात आली मित्रांनो? तर अ ऑप्शन आहे मोर्ले मिंटो कायदा, ब रॅमसे मॅकडोनाल्ड निवाडा, क वेवेल योजना, ड 1935चा भारत शासन कायदा. मित्रांनो, याचं उत्तर मित्रांनो तुम्ही कमेंटमध्ये करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला पण या प्रश्नाचं उत्तर येईल मित्रांनो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो रॅमसे मॅकडोनाल्ड निवाडा. तर मित्रांनो, असेच आपले महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत मित्रांनो. सेशनला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला सर्व प्रश्न परीक्षेमध्ये महत्त्वाचे ठरणार आहेत मित्रांनो. मित्रांनो, आपापल्या मित्रमैत्रिणींना आपल्या व्हिडिओपर्यंत जोडा मित्रांनो, जेणेकरून त्यांना पण आपल्या व्हिडिओचा फायदा होईल मित्रांनो. तर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, 4 पहिले भाषिक राज्य कोणते मित्रांनो? अ महाराष्ट्र, ब कर्नाटक, क गुजरात, ड आंध्र प्रदेश. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश हे पहिले भाषिक राज्य ठरले आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. तर 5वा प्रश्न आहे तुमच्यासाठी मित्रांनो, हुमायूननामा कोणी लिहिले? तर मित्रांनो, अ ऑप्शन आहे हुमायून, ब ऑप्शन आहे बाबर, क ऑप्शन आहे गुलबदन बेगम, ड ऑप्शन आहे अबुल फाजल. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो गुलबदन बेगम यांनी हुमायूननामा लिहिला आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी, 6 भारतीय अर्थशास्त्राचे जनक कोण? अ फिरोजशाह मेहता, ब राजाराम मोहन राय, क केशवचंद्र सेन, ड दादाभाई नौरोजी. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो दादाभाई नौरोजी. तर मित्रांनो, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. मित्रांनो, असेच आपले प्रश्न बघण्यासाठी तुम्ही आपल्या सेशनला लाईक करा, सबस्क्राईब करा मित्रांनो, जेणेकरून आम्हाला पण वाटेल की आमचं काहीतरी शिकवण्याचा अर्थ होत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. चला पुढचा प्रश्न मित्रांनो, बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केली? अ नाना जगन्नाथ शंकर शेठ, ब लोकमान्य टिळक, क गणेश वासुदेव जोशी, ड रवींद्रनाथ टागोर. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो नाना जगन्नाथ शंकर शेठ हे योग्य उत्तर आहे मित्रांनो. तर लक्षात ठेवा, नाना जगन्नाथ शंकर शेठ यांनी बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली होती मित्रांनो.
तर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे मित्रांनो 1857च्या उठावाबाबत कोणते विधान चुकीचे आहे? अ. एक केंद्रीय नेतृत्वाचा अभाव. ब. बहुसंख्य राजे रजवाडे उठावापासून अलिप्त राहिले. क. उत्तर भारतापेक्षा दक्षिण भारतात उठावाचे अधिक लोण होते. ड. पूर्वनियोजित तारखेपूर्वी उठाव झाला. मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो क. उत्तर भारतापेक्षा दक्षिण भारतात उठावाचे अधिक लोण होते. तर मित्रांनो पुढचा प्रश्न चुकीची जोडी ओळखा. अ. असहकार चळवळ 1920. ब. सविनय कायदेभंग चळवळ 1930. क. स्वराज्य पक्षाची स्थापना 1923. ड. चले जाव चळवळ 1935. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो चुकीचं जोडी ओळखायला सांगितले होते मित्रांनो. याची चुकीची जोडी आहे मित्रांनो चले जाव चळवळ 1935. तर याचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मित्रांनो, जेणेकरून याचं योग्य उत्तर तुम्हाला पण माहिती पडेल मित्रांनो आणि सगळ्यांना माहिती पडेल मित्रांनो. तर पुढचा प्रश्न मित्रांनो भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण? अ. लॉर्ड डलहौसी. ब. वॉरेन हेस्टिंग्ज. क. लॉर्ड कॅनिंग. ड. लॉर्ड मियो. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो लॉर्ड कॅनिंग. लक्षात ठेवा मित्रांनो लॉर्ड कॅनिंग हे भारताचे पहिले व्हाईसरॉय आहेत. तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे लॉर्ड कॅनिंग. लक्षात ठेवा. 11वा प्रश्न मित्रांनो लोकमान्य टिळकांनी पुरस्कार केलेल्या चतुसूत्रीमध्ये काय होते? ए. स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण, स्वदेशी आणि बहिष्कार. ब. सत्याग्रह, स्वदेशी, स्वराज्य, असहकार. स. स्वदेशी, बहिष्कार, सत्याग्रह, खादी. ड. असहकार, स्वराज्य, खादी, बहिष्कार. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ए. स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण, स्वदेशी आणि बहिष्कार. तर मित्रांनो लक्षात ठेवा हे प्रश्न मी तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. भारतीय प्रजासत्ताक दिन कधी साजरा केला जातो? तर मित्रांनो अ. 15 ऑगस्ट 1947. ब. 26 जानेवारी 1950. क. 1 मे 1960. ड. यापैकी नाही. मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो 26 जानेवारी 1950ला भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो मित्रांनो. लक्षात ठेवा. कॅबिनेट मिशन त्रिमंत्री योजना चे सदस्य कोण नव्हते? तर ए. लॉर्ड माउंटबॅटन. ब. पॅथिक लॉरेन्स. सर स्टॅफर्ड क्रिप्स. डी. ए. व्ही. अलेक्झांडर. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे लॉर्ड माउंटबॅटन हे कॅबिनेट मिशन त्रिमंत्री योजनाचे सदस्य नव्हते. मित्रांनो लक्षात ठेवा लॉर्ड माउंटबॅटन. मित्रांनो पुढचा प्रश्न भारतात रेल्वे टपाल तार यांची सुरुवात कोणाच्या कारकिर्दीत झाली? तर मित्रांनो ए. लॉर्ड रिपन. बी. लॉर्ड डलहौसी. सी. लॉर्ड कर्झन. डी. लॉर्ड वेलस्ली. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो लॉर्ड डलहौसी यांच्या काळात भारतात रेल्वे टपाल तार यांची सुरुवात झाली मित्रांनो. मित्रांनो असेच आपले प्रश्न महत्त्वाचे बघण्यासाठी आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा मित्रांनो व्हिडिओ, त्यांना पण याचा फायदा होईल मित्रांनो. पुढचा प्रश्न मित्रांनो 15वा मुळशी येथे शेतकऱ्यांच्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? ए. सेनापती बापट. बी. नानासाहेब पाटील. सी. तात्या टोपे. डी. नाना राऊत. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे सेनापती बापट यांनी मुळशी येथे शेतकऱ्यांच्या सत्याग्रहाचे नेतृत्व केले मित्रांनो. लक्षात ठेवा. मराठवाडा हा भारतात केव्हा विलीन झाला मित्रांनो? तर ए. 17 सप्टेंबर 1948. बी. 17 सप्टेंबर 1950. सी. 20 ऑगस्ट 1949. डी. 20 ऑगस्ट 1950. मित्रांनो याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, जेणेकरून तुम्हाला पण हा प्रश्न लक्षात राहील मित्रांनो. तर 16व्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो 17 सप्टेंबर 1948 हे उत्तर आहे योग्य मित्रांनो.
मित्रांनो पुढचा प्रश्न, चुकीची जोडी ओळखा. ए चले जाव चळवळ 1942, बी सविनय कायदेभंग 1935, सी असहकार चळवळ 1920 आणि डी पुणे करार 1932. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे बी 1935 सविनय कायदेभंग. तर मित्रांनो अशाच आपल्या प्रश्नांसाठी तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करत चला मित्रांनो. आणि आपल्या आजचं व्हिडिओचं टार्गेट आहे मित्रांनो 1000 लाईक करा मित्रांनो. 1000 नाही म्हणत मी तुम्हाला, तर 100 लाईक करा मित्रांनो. एवढीच आपली अपेक्षा आहे. 100 लाईक करा मित्रांनो आपल्या व्हिडिओला. आपण असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत जाऊ मित्रांनो. तर मित्रांनो पुढचा प्रश्न तुमच्यासाठी, स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण? ए सरदार वल्लभभाई पटेल, बी राजगोपालाचारी, सी नाना गोखले, डी तेज बहादूर सप्रू. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो सरदार वल्लभभाई पटेल हे स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री होते मित्रांनो, लक्षात ठेवा. मित्रांनो पुढचा प्रश्न, माझी जन्मठेप हे पुस्तक कोणी लिहिले? ए स्वातंत्र्यवीर सावरकर, बी नेताजी बोस, सी लोकमान्य टिळक, डी महात्मा फुले. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो स्वातंत्र्यवीर सावरकर. मित्रांनो पुढचा प्रश्न, स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणी केली? ए नाना कृष्ण गोखले, बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सी महात्मा फुले, डी लोकमान्य टिळक. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. तर मित्रांनो पुढचा प्रश्न, छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोठे झाला मित्रांनो? तर ए शिवनेरी, बी पुरंदर, सी रायगड, डी राजगड. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पुरंदर या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला होता. तर मित्रांनो पुढचा प्रश्न, इंडेक्स ऑफ इंडिया कोणत्या लेखकाने लिहिले? तर ए बाळाजी पंत नातू, बी रंगोबापाजी गुप्ते, सी आप्पासाहेब सहस्रबुद्धे, डी कृष्णाजी भिडे. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो रंगोबापोजी गुप्ते हे इंडेक्स ऑफ इंडिया कोणत्या लेखकाने लिहिले? तर मित्रांनो सातारा जिल्ह्यात प्रति सरकारची स्थापना कोणी केली? ए किसनवीर, बी नागनाथ अण्णा नाईकवडी, सी यशवंतराव चव्हाण, डी नाना पाटील. तर सातारा जिल्ह्यात प्रति सरकारची स्थापना केली नाना पाटील यांनी, लक्षात ठेवा मित्रांनो. दिल्लीच्या तख्तावर बसलेली पहिली स्त्री कोण? ए चांद बीबी, बी नूरजहाँ, सी रजिया सुलतान, डी इंदिरा गांधी. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे रजिया सुलतान ही दिल्लीच्या तख्तावर बसलेली पहिली स्त्री होती. मित्रांनो पुढचा प्रश्न, मोगल साम्राज्याचा संस्थापक कोण होता? ए बाबर, बी हुमायून, सी अकबर, डी यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो बाबर हा मोगल साम्राज्याचा संस्थापक होता. मित्रांनो पुढचा प्रश्न, कार्ल मार्क्स हा विचारवंत कोणत्या देशाचा होता? ए रशिया, बी इंग्लंड, सी जर्मनी, डी फ्रान्स. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 जर्मनीचा हा कार्ल मार्क्स विचारवंत होता. तर मित्रांनो मोनालिसा हे चित्र कोणी काढले? मायकल एंजेलो रॅफेल, लिओनार्दो दा विन्सी, डी यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो लिओनार्दो दा विन्सी यांनी मोनालिसा हे चित्र काढले, लक्षात ठेवा मित्रांनो. असेच प्रश्न मित्रांनो पोलीस भरतीला तुम्हाला विचारतात व तुम्हाला हे प्रश्नांचे उत्तर माहिती पाहिजे मित्रांनो, जेणेकरून तुमचा एकही मार्क जाणार नाही मित्रांनो. आपलं सेशन आपला व्हिडिओ सगळ्यांना आवडत असेल तर एक लाईक करत चला मित्रांनो, जेणेकरून आम्हाला पण समाधान वाटेल की तुम्हाला पण हा व्हिडिओ
आवडत असेल मित्रांनो, जेणेकरून तुमचा परीक्षेमध्ये फायदा होईल मित्रांनो. त्यामुळे आपल्या चॅनलला कोणी नवीन असेल तर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. पुढचा प्रश्न मित्रांनो, डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? ए. अबुल कलाम आझाद, बी. वल्लभभाई पटेल, सी. मोतीलाल नेहरू, डी. पंडित जवाहरलाल नेहरू. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो डी. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला. मित्रांनो, पेशवे व इंग्रज यांच्यातील शेवटची लढाई कोणत्या वर्षी झाली? 1818, 1820, 1822, 1830. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो 1818. मित्रांनो, पुणे करार कोणामध्ये झाला मित्रांनो? ए. इंग्रज व गांधी, बी. इंग्रज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी, डी. यापैकी नाही. या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो सगळ्यांना माहिती असेल मित्रांनो, त्यांनी कमेंट करा मित्रांनो. पुढचा प्रश्न, गांधीजींनी चंपारण्य येथे पहिले सत्याग्रह कोणत्या वर्षी केले मित्रांनो? ए. 1915, बी. 1917, सी. 1916, डी. 1919. मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे 1917 साली गांधीजींनी चंपारण्य हे सत्याग्रह केले. मित्रांनो, पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव कोणी सुरू केला? ए. राजश्री शाहू महाराज, बी. लोकमान्य टिळक, सी. महात्मा फुले, डी. गोपाळ गणेश आगरकर. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 2, लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला मित्रांनो. तर मित्रांनो, लोकमान्य टिळक याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. मित्रांनो, पुढचा प्रश्न, महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु कोण? ए. गोपाळकृष्ण गोखले, बी. दादाभाई नौरोजी, सी. लोकमान्य टिळक, डी. फिरोजशाह मेहता. तर मित्रांनो, महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु गोपाळकृष्ण गोखले हे आहेत ऑप्शन नंबर ए. मित्रांनो, मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या वर्षी झाली? ए. 1905, बी. 1906, सी. 1907, डी. 1908. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 2, 1906 साली मुस्लिम लीगची स्थापना झाली होती मित्रांनो, लक्षात ठेवा मित्रांनो. अतिशय महत्त्वाचे प्रश्न आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मित्रांनो. तुम्ही फक्त आमच्या व्हिडिओला एक लाईक करा मित्रांनो, आम्हाला त्यातच समाधान वाटेल मित्रांनो. जेणेकरून आजचं व्हिडिओचं टार्गेट आहे मित्रांनो लाईकचं, 100 लाईकचं टार्गेट आहे मित्रांनो. खूप काही जास्त नाही मित्रांनो, तुम्ही लाईक करू शकता मित्रांनो. मित्रांनो, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी, 1857चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक कोणी लिहिले मित्रांनो? तर ए. राजाराम मोहन रॉय, बी. उमेशचंद्र बॅनर्जी, सी. क्रांतिसिंह नाना पाटील, डी. विदा सावरकर. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 4, विदा सावरकर यांनी 1857चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक लिहिले मित्रांनो, लक्षात ठेवा. हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना 1938 मध्ये कोणी केली? ए. स्वामी रामानंद तीर्थ, बी. डॉक्टर राम मनोहर लोहिया, सी. विश्वनाथ लवांडे, डी. डॉक्टर टी.बी. कुन्हा. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1, स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली होती मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न मित्रांनो, शिवाजी महाराजांचे आजोळ कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो? ए. विजापूर, बी. अहमदनगर, तेच आता मित्रांनो अहिल्यानगर अशा नावाने झालं आहे, सी. पुणे, डी. बुलढाणा मित्रांनो. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो बुलढाणा. तर मित्रांनो, पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या तालुक्यात झाला होता मित्रांनो? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर सी, जुन्नर या तालुक्यात शिवाजी महाराजांचा
जन्म झाला होता मित्रांनो, लक्षात ठेवा. मित्रांनो पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता? ए विशाळगड, बी प्रतापगड, सी रायगड, डी तोरणा. मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो डी तोरणा. लक्षात ठेवा मित्रांनो, अशाच आपण भरतीविषयी प्रश्न घेऊन येत असतो मित्रांनो. तुम्हाला हा सेशन आवडत असेल तर एक लाईक करत चला मित्रांनो, जेणेकरून आम्हाला पण समाधान वाटेल मित्रांनो की तुम्हाला हा सेशन आवडत आहे मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. 40वा, शिवाजी महाराजांचे वडील कोणत्या मोगल सम्राटाच्या दरबारी सरदार होते? मित्रांनो ए निजामशहा, बी आदिलशहा, सी औरंगजेब, डी कुतुबशाह. मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो आदिलशहाच्या दरबारात शिवाजी महाराजांचे वडील सरदार होते मित्रांनो. तर याचं योग्य उत्तर आहे आदिलशहा. मित्रांनो इतिहासातील 3 प्रसिद्ध लढायांमुळे गाजलेले पानिपत हे कोणत्या राज्यात आहे? मित्रांनो ए उत्तर प्रदेश, बी हरियाणा, सी उत्तराखंड, डी राजस्थान. मित्रांनो तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 2 हरियाणा. तर मित्रांनो पुढचा प्रश्न, चांद बीबीची राजधानी कोणती होती? मित्रांनो ए पुणे, बी अहमदनगर, सी विजापूर, डी अयोध्या. मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 2 अहमदनगर. मित्रांनो पुढचा प्रश्न तुमच्यासाठी, सतीची चाल बंद करणारा ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण? तर मित्रांनो ए लॉर्ड माउंटबॅटन, बी लॉर्ड रिपन, सी लॉर्ड कर्झन, डी लॉर्ड विल्यम बेटिंग. तर मित्रांनो सतीची चाल बंद करणारा ब्रिटिश गव्हर्नर जनरल होता ऑप्शन नंबर लॉर्ड विल्यम बेंटिंग. मित्रांनो पुढचा प्रश्न, आनंदमठ ही कादंबरी कोणी लिहिली? तर ए बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, बी विष्णुशास्त्री चिपळूणकर, सी रवींद्रनाथ टागोर, डी राजाराम मोहन राय. याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. लक्षात ठेवा मित्रांनो, अशाच प्रश्न पोलीस भरतीला येतात व आपले एक मार्क फिक्स करून जातात मित्रांनो. आपलं सेशन कोणी बघितलं नसेल तर बघून घ्या मित्रांनो, जेणेकरून तुमचे हे 50 प्रश्न असेच पाठ होतील मित्रांनो. आणि मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओमध्ये कमेंट करायला विसरू नका मित्रांनो. आपले 5 प्रश्न राहिलेले आहेत मित्रांनो, तेवढे घेऊन आपण हा सेशन थांबवणार आहोत मित्रांनो. चला मित्रांनो पुढचा प्रश्न, भूदान चळवळीचे जनक कोणास म्हटले जाते? मित्रांनो तर ए बाबा आमटे, बी विनोबा भावे, सी महर्षी कर्वे, डी महात्मा गांधी. मित्रांनो तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो विनोबा भावे यांना भूदान चळवळीचे जनक म्हणले जाते मित्रांनो. तर मित्रांनो पुढचा प्रश्न तुमच्यासाठी, जालियनवाला बाग हत्याकांड निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली? मित्रांनो ए रवींद्रनाथ टागोर, बी लाला लजपत राय, सी चित्तरंजन दास, डी अरविंद घोष यांनी. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो रवींद्रनाथ टागोर यांनी जालियनवाला बाग हत्याकांड निषेधार्थ सर ही पदवी त्याग केली मित्रांनो. तर मित्रांनो पुढचा प्रश्न, लेखण्या सोडा व बंदुका हाती घ्या हा संदेश साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात कोणी दिला? ए विदा सावरकर, बी महात्मा गांधी, सी सुभाषचंद्र बोस, डी सेनापती बापट. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1 विदा सावरकरांनी हा संदेश दिला मित्रांनो. मित्रांनो पुढचा प्रश्न, भारतीय नौदलाचे जनक कोणाला म्हटले जाते? मित्रांनो तर ए टिपू सुलतान, बी बाजीराव पेशवा, सी आदिलशहा, डी छत्रपती शिवाजी महाराज. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो डी छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक असे संबोधले जाते मित्रांनो. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो हा, तुम्हाला परीक्षेमध्ये पोलीस भरतीला 100% विचारला जाऊ शकतो, लक्षात ठेवा मित्रांनो. तर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी 49वा, खालील पर्यायातील चुकीची जोडी शोधा. ए काकोरी कट 1925, बी मिरज कट 1929, सी किंग्स फोर्ट हत्याकांड 1930, डी
चिटगाव कट 1930 मित्रांनो. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 3 किंग्ज फोर्ट हत्याकांड 1930 मित्रांनो. याचं योग्य साल कोणता आहे तुम्ही कमेंट करून सांगू शकता मित्रांनो, जेणेकरून सगळ्यांना माहिती पडेल मित्रांनो याचं योग्य साल. परीक्षेमध्ये तुम्हाला सगळ्यांना फायदा होईल मित्रांनो, जेणेकरून अशाच प्रश्न आपण घेऊन येत असतो महत्त्वाचे मित्रांनो. चला मित्रांनो, लास्टचा प्रश्न राहिलेला आहे मित्रांनो आपल्या सेशनचा आजचा. तर 50वा प्रश्न, खालील पर्यायातील चुकीची जोडी शोधा मित्रांनो. नवजवान भारत सभा सुभाषचंद्र बोस, बी अभिनव भारत विदा सावरकर, सी इंडिया हाऊस श्यामजी कृष्ण वर्मा, डी गदर पार्टी लाला हरदयाल. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो नवजवान सभा सुभाषचंद्र बोस मित्रांनो. नवजवान सभा कोणी लिहिली मित्रांनो, याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो. मित्रांनो, हे आपले 50 प्रश्न होते इतिहासाचे. तुम्हाला सेशन आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो, जेणेकरून आम्हाला समाधान वाटेल मित्रांनो की तुम्हाला सगळे प्रश्न हे समजले असतील मित्रांनो. कारण अतिशय महत्त्वाचा सेशन आहे मित्रांनो, शेवटपर्यंत बघा मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला सर्व 50 प्रश्न समजतील. याच्यातले 10 जरी तुम्हाला मित्रांनो प्रश्न आले तर याचं आम्हाला खूप समाधान वाटेल मित्रांनो. चला मित्रांनो, भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्र.